काय सांगाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती सर्वीकडे साजरी होते, काय सांगाल आपण? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंतीनिमित्त सर्वप्रथम आपल्या सर्वांना, सर्व जनतेला लाख लाख शुभेच्छा. आणि मला असं सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि ह्या संविधानाच्या माध्यमातून आपल्याला जे आरक्षण मिळवून दिलं आहे, जे आपल्याला अधिकार दिलेले आहेत, आणि काही जातीवादी शक्ती बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान संपवण्याचं काम करत आहे. मला तमाम जनतेंना हे एक आव्हान करायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी जन्माला आले म्हणून आज आपण हे दिवस बघतो आहे, पण आपल्या पुढच्या पिढींना बाबासाहेब जन्माला येतील का, त्याच्यासाठी आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं संविधान आज ते कुठेतरी कोणी संपवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्या विरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन संविधान वाचवण्याचं काम केलं पाहिजे. हाच संदेश मी लोकांना देईन. आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा. जय भीम. भाऊ, एक शेवटचा प्रश्न आहे. जसं बौद्ध मंदिर सरकारने ब्राह्मणाच्या ताब्यातून मुक्त करावं असं आंदोलन जागोजागी करण्यात आले, रॅली निघाली, पण अजूनपर्यंतही अध्यापक त्याच्यावरती कुठलंही ठोस पाऊल उचलण्यात आलेलं नाही आहे. काय वाटतं तुम्हाला? पहिली गोष्ट ते हे सरकार चुकीच्या पद्धतीने जे काम करतं आहे, जसं मागे किसान आंदोलन होतं, त्यात मला वाटतं 600-700 किसान मेल्यानंतरसुद्धा त्यांना त्यांच्याकडे बघितलं नाही. त्यामुळे कुठेतरी हे चुकीच्या मार्गाने चाललेलं हे सरकार आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची गरज आहे आजच्या काळात. त्यासाठी आपण बघतो आहे गयेला आंदोलनं करत आहेत, भिक्षू आंदोलन करत आहेत, पण यांनी कुठेतरी समजूतदारपणाने बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही मानतो, संविधानाला मानतो, तर त्या पद्धतीने यांनी असं काम करायला पाहिजे. पण ज्या वेळेस बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरुद्ध जर काही करत असतील किंवा काही होत असेल तर ते चुकीचं आहे आणि भविष्यामध्ये त्यांना नुकसान होऊ शकतं.